छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी बातमी समोर येत आहे। अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका आणि प्रशासनाच्या पथकावर हल्लाबोल करण्यात आला। शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आला आहे। यावेळी अतिक्रमणधारकांनी पोलिसांच्या पथकावर थेट दगडफेक केल्याचे पाहायला मिळाले। यावेळी पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांतीनगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा राडा झाला। पोलिसांसह महापालिकेचे पथक या ठिकाणी अतिक्रमण तोडण्यासाठी गेले होते। यावेळी नागरिकांनी कारवाईला विरोध करत पथकावर दगडफेक केली। त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराचा नळकांड्या फोडून नागरिकांना पिटाळून लावले। तसेच त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले। सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला, तर वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले। अचानक नागरिकांनी पथकावर दगडफेक सुरू केली। आज सकाळचे अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांतीनगरमध्ये महापालिका प्रशासन पोलिसांच्या मोठ्या फौजफाटासह दाखल झाले होते। यावेळी पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र स्थानिक नागरिकांनी कारवाईला विरोध केला। तसेच थेट रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले। यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। त्यानंतर काही महिलांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि अचानक नागरिकांनी पथकावर दगडफेक सुरू केली। त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। अंगावर दगडफेक येत असल्याने पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला। शेवटी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि जमावाला पांगवले। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज छत्रपती संभाजीनगर।